महाराष्ट्रामध्ये आज तुफान गर्दी पाहायला मिळणार आहे। ती गर्दी आहे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये। या गावात ही गर्दी जमा होण्याचं कारण आहे मराठा आरक्षण आणि या मराठा आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती मनोज पाटील जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभर दौरे करत आहेत। त्यांचे दौरे सुरू असतानाच आता एक आगीची ठिणगी टाकली आहे, ती म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी। नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही बघत आहात MH बिंदास। आजचा विषय आहे आपलं मनोज पाटील जरांगे आणि सदावर्ते यांच्यामध्ये नेमकं काय झालंय, कशा पद्धतीने वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न सदावर्तेकडून केला जातोय हे जाणून घेणार आहेत। मुद्दा महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे या मुद्द्याला जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकारला नाकी नऊ आणणारे मनोज पाटील जरांगे अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसले होते। त्यानंतर त्या ठिकाणी झालेला सगळा घटनाक्रम आपण विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा बघितले आहेत। आता अशातच मनोज पाटील जरांगे यांनी आज तारीख 14 ऑक्टोबर आणि या 14 ऑक्टोबर निमित्त अंतरवाली सराटी या गावामध्ये भव्य दिव्य अति विराट मराठ्यांची सभा त्या ठिकाणी बोलवण्यात आली आहे। या सभेसाठी गावखेड्यातून कोणी बैलगाडीवरती, कोणी सायकलवरती, कोणी पायी, कोणी आपापल्या वाहनानं लाखो नवे कोटी लोक या ठिकाणी येत आहेत आणि कोट्यवधी मराठ्यांचा होत असलेला मराठा आरक्षणासंबंधीचा हा महत्त्वपूर्ण लढा आज नेमकं कुठल्या निर्णायक भूमिकेकडे जातोय हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं आहे। अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकारला नाकेनो आणणारे, मराठ्यांचा आवाज बुलंद करणारे आणि अंतरवाली सराटी या गावातील एक नवतरुण म्हणजेच मनोज पाटील जरांगे यांनी या गावामधून आपले महत्त्वपूर्ण पावलं उचलले। आरक्षणासंदर्भात ही पावलं उचलल्यानंतर महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळाली आहे। आता 10 लाखांपेक्षा अधिक आंदोलक या सभेला जमणार अशी चर्चा होती, परंतु आकडा प्रत्यक्षात कोटीच्या पुढे जाणार या गोष्टीला नाकारता येत नाही। यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ऐन सभेच्या दिवशीच वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंना अटक करा असे पत्र गृह खात्याला दिले आहेत। यामुळे खळबळ उडाली आहे। यावरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सदावर्ते यांनी ऐन सभेच्या पूर्वसंध्येलाच हे पत्र का दिलं आहे? आता हे पत्र दिलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस आणि गृह खात्याला सदावर्ते यांनी संबंधी पत्र दिलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांना अटक करा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। आता साहजिकच आहे, सदावर्ते यांची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि मनोज पाटील जरांगे जे आहेत यांचीही पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। कधी कधी काय होत असतं मित्रांनो की एखादा व्यक्ती जर मोठा व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोधक जो असेल तो जर आक्रमक असेल तर तो चर्चेत येत असतो। कदाचित सदावर्ते यांना चर्चेत यायचं असेल म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं अशा आशयाचं निवेदन वजा पत्र पोलिसांना गृह विभागाला देऊन पुन्हा मनोज पाटील जरांगे यांच्यावरती थोडीशी चिकलफेक जर केली तर आपण चर्चेत येऊ अशी भूमिका तर नाही ना, असं मराठा आंदोलक यांचं म्हणणं मांडतायत। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे ही सभा मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यवधी लाखोंच्या घरात जाणार आहेत आणि या सभेला हिंसक वळण मिळू नये अशी मागणी सुद्धा सदावर्ते यांनी आपल्या पत्रात नमूद केलेली आहे। जरांगेंना तातडीने अटक करा आणि अशा मागणीचं पत्र सदावर्ते यांनी संभाजीनगर पोलिसांना व गृह खात्याला दिलं आहे। आता गृह सचिवांना पत्र दिलं आहे आणि सदावर्तेंनी लगेच तातडीनं प्रसार माध्यमांना सुद्धा ही गोष्ट कळवलेली आहे की मनोज पाटील जरांगे यांना अटक करा अशी मागणी आम्ही गृह सचिवांना केली आहे, पोलिसांना केली आहे, ज्यामुळे उद्या होणाऱ्या सभेला मराठा आंदोलक वेगळ्या पद्धतीचं हिंसक वळण घेणार नाहीत याची काळजी सुद्धा त्या ठिकाणी घेतली जावी। आता यामध्ये मराठा आंदोलक म्हणतायत की सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे? सदावर्तेंच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हटले आहेत की सभा हिंसक होणार नाहीत, मराठ्यांनी शांततेत येणार आहेत आणि मराठ्यांनी यापूर्वीच्या सभा सुद्धा शांततेत केलेल्या आहेत। यामुळं ही सभा सुद्धा मराठ्यांच्या पायाखाली मुंगी सुद्धा रगडली जाणार नाही असं स्टेटमेंट मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते जे आहेत यांना समज द्यावी। सदावर्ते नेमकं कुणाचं पिल्लू आहेत, कुणाच्या सांगण्यावरून ही सगळी गोष्टी करतायत असं आशयाचं उत्तर सुद्धा माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांनी दिलं आहे। गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि चेल्यांना मी उत्तर देत नाही, त्यामुळे मी शब्दात त्याला काही बोलणार नाही, त्यांना काही बोलणार नाही असं जरांगेंनी सदावर्ते यांना फटकारले आहेत। आता सदावर्ते यांच्या या स्टेटमेंट
आणि जरांगे पाटील यांच्या या स्टेटमेंटवरून एकंदरीत एकच सिद्ध होतं की मनोज पाटील जरांगे हे एक मोठ्या वलयामध्ये काम करणारे एक व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी चेल्या चपाट्यांना या ठिकाणी महत्त्व द्यायचे नाही अशी महत्त्वाची भूमिका आपल्या माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत। आणि याचबरोबर गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते कोणाचं पिल्लू आहेत, कोणाच्या सांगण्यावरून हे सगळे करतायत असा इशारा सुद्धा या ठिकाणी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे राज्याला दोन आहेत अशा सर्व जबाबदार नेत्यांनी सदावर्ते यांना समज द्यावी। शांततेच्या मार्गाने होत असलेल्या मराठा समाजाचा हा हक्काचा लढा शांततेपूर्णच मार्गाने पूर्ण होईल अशी अपेक्षा मनोज पाटील जरांगे यांनी व्यक्त केलेली आहेत आणि ती मराठी पूर्ण करतील यात काही शंका नाही असंही त्यांनी सांगितलं आहे। परंतु सदावर्ते सारखे जी काही मंडळी आहेत यांनी अशा आशयाचं निवेदन देणं म्हणजे मराठा समाजाला टिवसानं त्या ठिकाणी ललकारणं असंच होईल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी आजवर काय काय कामं केली आहेत, कशी कशी कामं केली आहेत ही सर्व आम्ही बघितलेली आहेत असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। त्यांच्याबद्दल अधिक बोलणं योग्य होणार नाही आणि अशा चेल्यांना पिल्ल्यांना मी महत्त्व देत नाही असं सांगत सदावर्तेंबद्दल आपलं वक्तव्य मनोज पाटील जरांगे यांनी व्यक्त केलंय। आज तारीख 14 ऑक्टोबर आहेत आणि कुटीच्या घरात जात असलेला मराठ्यांचा हा मोर्चा एका वेगळ्या वळणाला घेऊन जाणार यात शंका नाही आहे। मराठ्यांना दिशा देण्याचं काम मनोज पाटील जरांगे करतायत। आरक्षण मिळणारच असं एकंदरीत आता वाटायला लागलंय। सरकार यामध्ये नेमकी कुठली महत्त्वाची भूमिका घेत आहे हे बघणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आजचा मुद्दा होता मराठा आरक्षण, मनोज पाटील जरांगे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या नोटिसीबद्दल, यांनी गृह सचिवाला कळवलेल्या माहितीबद्दल। मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात इथंच थांबूया। उद्या पुन्हा भेटूया असाच एक ज्वलंत महाराष्ट्राचा मुद्दा महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये मुद्दा घेऊन। तोपर्यंत पाहत राहा MH बिंदास। धन्यवाद।